नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेची 15वी साहित्यिकांची वारी संपन्न। सालाबादप्रमाणे याही वर्षी कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेची 15वी साहित्यिकांची वारी पंढरपूर नगरी विठुरायाच्या दर्शनासाठी शनिवार दिनांक 28 जून व 29 जून असे 2 दिवस संपन्न झाली। पायी वारीमध्ये भजन कीर्तनाची लय, मन होते निर्मळ, होते अंतःकरण शुद्ध जय। पंढरपूरच्या रस्त्याने चालता वारकरी हरिनामात बेधुंद, वारी म्हणजे भक्तीचा अखंड निखळ आनंद। गेली 15 वर्ष उरण कोकण मराठी साहित्य परिषदेचे मार्गदर्शक तथा मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य रायगडभूषण प्राध्यापक LB पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही वारी अखंडित सुरू आहे। यावर्षी कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे सर यांच्या नेतृत्वाखाली ही वारी काढण्यात आली। या वारीमध्ये लहान थोर 35 वारकरी सहभागी झाले होते। वारीचा शुभारंभ नवघर येथून ज्ञानेश्वर माऊलींच्या फोटो पूजनाने करण्यात आला। उरण ते पंढरपूर असा हा प्रवास सुरू असताना वाटेत ज्या ज्या दिंड्या मिळतील त्या त्या दिंड्यांमध्ये सहभाग घेऊन पायी चालत, नाचत, फुगड्या झिम्मा खेळत, नामघोष करत ही वारी पंढरपूर विठोबाच्या नगरीमध्ये पोहोचली। तेथे विठुरायाचे दर्शन घेऊन सायंकाळी साहित्यिकांचे कवी संमेलन घेण्यात आले। या कवी संमेलनामध्ये ज्येष्ठ कवी LB पाटील सर, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष पनवेल श्री गणेश कोळी सर, कोकण मराठी साहित्य परिषद अध्यक्ष उरण श्री मच्छिंद्र म्हात्रे सर, मधुबन कट्टा अध्यक्ष श्री राम म्हात्रे, ज्येष्ठ नाटककार भरत म्हात्रे, श्री किशोर पाटील, कर्जतहून श्री किशोर म्हात्रे सर, अलिबागहून श्री नरेश पाटील सर, श्री अनंत पाटील सर, श्री रमण पंडित सर, श्री अजय शिवकर, बालकवी अनुज शिवकर या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन व आभार मानणारे श्री संजय होळकर सर व अन्य कवींनी विठुरायावर आपल्या रचना सादर केल्या। कविता भारुडे मार्गदर्शन यांनी हे कवी संमेलन अगदी रंगतदार झाले। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व वारकऱ्यांनी चंद्रभागेमध्ये स्नान करून पांडुरंगाचे दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाले। प्रवासामध्ये मोरेश्वर गणरायाचे दर्शन घेऊन वारी संपन्न झाली। या वारीमध्ये कळत नकळत योगदान ज्या वारकऱ्यांनी दिले या सर्व महिला बंधू भगिनींचे कोकण मराठी साहित्य परिषदेचे उरण अध्यक्ष श्री मच्छिंद्र म्हात्रे सर यांनी आभार मानले व LB पाटील सर यांच्या आग्री प्रसादानाने या वारीची सांगता करण्यात आली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी सुजाता होळकर सह तृप्ती भोईर उरण। एक मिनिट सुरू ना। हाँ करा सुरू जरात जरात अवकाश। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरि ओम विठ्ठल। ते बघा तिकडं गोमा साप उरण करा। कोमल सातव नाही मी